वाटेवरल्या पाऊलखुणा. वाचक स्वर प्राची गुर्जर. प्रकरण 1. डोळे आले आणि दृष्टी कायमची गेली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 25 ते 30 वर्ष ज्या गावात तालुक्याला जोडणारा साधा कच्चा रस्ताही नव्हता आणि म्हणून एसटीची बस येत नव्हती आणि गावात इलेक्ट्रिसिटीचा प्रवेश झाला नव्हता. रात्री उजेडासाठी छोट्या छोट्या काचेच्या बाटलीत रॉकेल टाकून फडक्याची वात करून दिवा लावला जात असे. एखाद दुसऱ्या घरात चांगला कंदील असायचा. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी मोटेचा वापर केला जात होता. एखाद्या दुसऱ्या शेतात ऑइल इंजिन असायचं. आई बहिणींना पहाटे लवकर उठून जात्यावर दळण दळावं लागत होतं. अहिल्यानगर, तेव्हा अहमदनगर या जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या अशा अतिशय छोट्याशा गावात म्हणजेच साकेगाव इथे महाजनांच्या चिरेबंदी मोठ्या वाड्यात माझा जन्म झाला. मी अतिशय लहान म्हणजे अंदाजे 3 वर्षाचा असल्यापासूनचं मला आठवतं आहे आणि मी इथे व्यक्त होत आहे. माझं भावविश्व सगळं माझ्या आई आणि वडिलांपुरतं मर्यादित होतं. कधीतरीच मी इतरांकडे म्हणजे माझे मोठे भाऊ आणि बहिणींकडे जात असे. हे मला थोडं थोडं आठवतं आहे. तेव्हा मला दृष्टी होती असं म्हणतात, परंतु ते मला काही केल्या आठवत नाही. माझे डोळे आले तेव्हा माझे दादा म्हणजेच वडील खांद्यावर घेऊन मला सगळीकडे फिरत असत. मी खूप रडत असे. डोळ्यात घातलेलं औषध बाहेर येत असे म्हणून दादा मला डोळे बंद करून गायला लावत असत. त्यासाठी चौकात परसाद घेऊन फिरत, चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, किंवा एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, असं गाणं म्हणत असत. दादा बऱ्याचदा बाहेर जातानाही मला बरोबर घेऊन जात असत. केवळ डोळे येणं या विकारामुळे माझी दृष्टी कायमची गेली म्हणून डोळे येणं या प्रकाराला कुणीही हलक्यात घेऊ नये, त्याकडे दुर्लक्ष करू नये. माझ्या वडिलांनी माझे डोळे आले तेव्हा माझी खूप काळजी घेतली, तरीही माझी कायमची दृष्टी गेली. मला अंधत्व आलं हे माझं दुर्दैव असं म्हणावं लागेल. दादा एकटेच जबाबदारीने सगळं करत होते, कारण आई अर्धांगवायूने आजारी होती. मी सगळ्यात लहान शेंडेफळ असलो तरी बाकीची मोठी भावंड फार मोठी नव्हती. दादांनी माझ्यावर वेगवेगळे औषधोपचार केले. त्यात आधुनिक उपचार आणि ऐकीव माहितीवर आधारित तसेच पारंपरिक उपचार या तिन्हीचा समावेश आहे. एकदा मला ते तळेगाव दाभाडे येथे घेऊन गेले होते. तेथील विहिरीच्या पाण्याने डोळ्यावर उपचार होतात असं कुणीतरी सांगितलं होतं. एकदा सुताराच्या भात्यावर देखील मला ठेवलं होतं. तसंच अन्यत्र अनेक ठिकाणी लोकांच्या सांगण्यावरून उपचारासाठी नेलं होतं. एकदा मला घाटी रुग्णालय संभाजीनगर इथेही घेऊन गेले होते. तेव्हा आमच्या सोबत माझा मावस भाऊ श्री सतीश धुमाळे दादांबरोबर असल्याचं मला आठवतं आहे. तिथे डॉक्टरांनी सांगितलं की हा खूपच अशक्त आहे, लहान आहे, त्यामुळे सध्या ऑपरेशन करणं शक्य होणार नाही. इथे काही दिवस ॲडमिट करावं लागेल. मला व माझ्या आईला तिथे ॲडमिट केलं होतं. रोज सकाळी एक नर्स माझ्या हातात काहीतरी गरम गरम बटाट्यासारखा पदार्थ आणून देत असे व खाण्यास सांगत असे, परंतु ते मी हातात घेत नव्हतो आणि घेतलं तर जोरात फेकून देत असल्याचं मला थोडं थोडं आठवतं आहे. ते अंड होतं. अंड मी त्यापूर्वी कधीही खाल्लं नसल्यामुळे ते काहीतरीच विचित्र आहे असं मला वाटत असे व मी ते फेकत असे. असा प्रकार 3-4 वेळेस झाल्यानंतर मला आठवतं आहे, मी इतका अशक्त झालो होतो की केवळ पेपरच्या गुंडाळीने मला मारलं तरी मी खाली पडत होतो. अगदी छोट्यातली छोटी पायरीही मला चढता किंवा उतरता येत नव्हती. दादा जाण्याच्या 1-2 महिन्याच्या आधीचा एक छोटा प्रसंग मला आठवतो आहे. एकदा आम्ही दुपारच्या वेळेस जेवायला बसलो होतो. आंब्याचा रस केला होता आणि गव्हाची साधी पोळी होती. मी माझ्या वाटीतला रस ताटात पसरवला आणि त्यात माझी गरम गरम पोळी पसरवली आणि हाताने थापटू लागलो. मला आंब्याची पोळी बनवायची होती. हा प्रकार पाहून दादा मला रागवले. ते मला रागवल्याचं हे एकच उदाहरण आठवतं आहे. मला खूप राग आला. मी घराच्या बाहेर दारात जाऊन बसलो.
थोड्याच वेळात माझा सगळ्यात मोठा भाऊ अण्णा तिथे आला. त्याने मला विचारलं की बाहेर एकटाच उन्हात का बसलायस. मी म्हणालो की दादांनी मला मारलंय, याचा मला राग आला आहे, त्यामुळे मी जेवणार नाही. तेव्हा अण्णा म्हणाला की असं करू नको, माझ्याबरोबर जेवायला चल, आपण दादांचं घर उन्हात बांधू. अशा प्रकारे लाडी गोडी लावून तो विषय तिथेच संपला. मी एवढा लहान होतो, दृष्टी गमावून बसलो होतो, खोल खोल अंधारात बुडालो होतो. 18 दारिद्र्य, अत्यंत ग्रामीण भाग, सगळीच प्रतिकूल परिस्थिती, यातून माझी जीवन नौका या भवसागरातून तारून गेली, ही ईश्वर कृपाच म्हणावी लागेल. प्रकरण 1 इथेच समाप्त होत आहे. प्रकरण 2, हरहुन्नरी बाबू काका. काका उत्तर भारतात कुठेतरी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होते. ते पावसाळ्यात वर्षातून 2 महिने साकेगावी येत असत. आषाढी संकष्टीच्या आधी 2च दिवस काका काकू आणि त्यांची 2 मुलं मोहन आणि सुवर्णा साकेगावला आले होते. पाथर्डीहून साकेगावी येण्यासाठी एस.टी. बसची व्यवस्था नसल्यामुळे दादा बैलगाडी घेऊन काका काकूंना आणण्यासाठी पाथर्डीला गेले आणि त्यांना घेऊन आले होते. माझे वडील हे अत्यंत सुस्वभावी, मनमिळाऊ व विनोदी होते. ज्योतिष विषयात अतिशय हुशार होते. पंचक्रोशीत ते बाबू काका देवबाप्पा म्हणून प्रसिद्ध होते. मुख्य व्यवसाय शेती, त्याला जोडून गावात सत्यनारायण तसेच अन्य धार्मिक कामं ते करत असत. त्यांच्याकडे तांत्रिक कौशल्यही खूप होतं. विहिरीवरील ऑइल इंजिन ते स्वतः दुरुस्त करत असत. त्यांच्या आयुष्यात शेवटची 5-6 वर्ष ही खूप 18 दारिद्र्यात गेली. पण ते हिंमत हरले नाहीत. मोठ्या धैर्याने अण्णाला ते धीर देत राहिले. दारिद्र्याशी सामना करत असताना 1 ना 2 अनेक संकटांना त्यांनी तोंड दिलं. 1968 आजोबांचं अचानक अपघाती निधन झालं. त्यानंतर 15 दिवसात आजीचं निधन, बाईंचा अर्धांगवायू, माझं अंधत्व, यामुळे ते खूपच खचून गेले होते. आर्थिक स्तर एवढा खालावला होता की अण्णा व ते दोघात एकच सदरा वापरत असत. कळण्याची भाकरी आणि आंबाड्याची भाजी हाच आमच्या कुटुंबाचा रोजचा आहार होता. अण्णा दादांना एकदा म्हणाला, दादा, तुम्ही सगळ्या गावाला भविष्य सांगता व स्वतः दारिद्र्यात जगता, आम्हाला काही देत नाही. असं खरं तर तो चिडून वैतागून म्हणाला होता. पण दादा अत्यंत प्रामाणिकपणे व शांतपणे म्हणाले की थांब, आपल्या घरातून एक दिवस सोन्याचा धूर निघेल. असं म्हणून दादा शांत बसले, बोलताना थांबले. अण्णा म्हणाला, म्हणजे काय? म्हणजे असं की आपली शेती चांगली पिकेल, जवळ पैसे खूप येतील, त्यातून तुम्हाला कपडे लत्ते घेता येतील. अण्णांनी परत विचारलं, मग कधी होईल हे? आणि तुम्ही बोलता बोलता पण म्हणून थांबले दादा? दादा म्हणाले, तेव्हा मी तुमच्यात नसेन. यावर अण्णा म्हणाला की तुम्ही काहीही बोलत असता, तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही आमची समजूत घालण्यासाठी काहीबाही सांगता. दादा म्हणाले, नाही रे, खरं आहे, सगळं खरं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला 100 पोती गहू होतील. असं म्हटल्यावर अण्णा म्हणाला की आज गिळायला तुकडा नाही, अंगात घालायला चिरगूट नाही, त्याचं काय? दादांनी लगेच हसत हसत उपरण्यातून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा दिल्या आणि घालायला स्वतःचा सदरा दिला. हा सगळा संवाद मला आठवत नाही, परंतु अण्णा व शोभा नेहमी हा संवाद सांगत असतात. आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी होती. मी सकाळी उठल्यावर दादा कुठे आहेत असं विचारलं. ते घरी नव्हते. दिवसभर त्यांची वाट पाहत होतो. दुपारी उशिरा ते घरी आले. त्या दिवशी सकाळीच मळ्यात ऑइल इंजिन नीट करताना ते पाय घसरून विहिरीत पडले होते. जवळजवळ 4-5 तास ते विहिरीत पोहत होते. अचानक पडल्यामुळे वर येण्यासाठी काहीच साधन, पाईप किंवा दावं नसल्यामुळे ते वर येऊ शकत नव्हते. शेवटी सोनाबाई आमले तिथे आल्या. त्यांच्या तो प्रकार लक्षात आला. तिने दावे सोडल्यामुळे वर येऊ शकले. माझ्या दृष्टीने ते घरी नाहीत एवढंच महत्त्वाचं. मला काय माहीत ते कुठल्या संकटात होते ते. ते आल्याबरोबर मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांच्या मांडीवर झोपलो. सायंकाळी त्यांनीच सांगितलं की आता जेवण करून तू झोपून जा. काका आणि काकू साकेगावला आले होते.
संकष्टीच्या दिवशी रात्री मला चांगलं आठवतं आहे, मी न जेवता दादांच्या मांडीत रडत रडत झोपलो होतो. जेवायला पिठलं भात केला होता. मला नेहमी दादा किंवा शोभाताई भरवत असत. त्या दिवशी शोभा कामात होती व दादा ओसरीत कुणाशी तरी उद्याच्या कामासंदर्भात चर्चा करत होते. अर्थात ते कामात होते म्हणून मला राग आला होता. त्यावेळेस मी फार तर 3-4 वर्षाचा असेन. छोटीशी अत्यंत महत्त्वाची घटना मी आजही विसरू शकत नाही. त्याच रात्री चंद्रोदय झाल्यावर दादा संकष्टी सोडण्यासाठी अर्थात जेवणासाठी हात धुण्यास म्हणून उठले व घरासमोरील दगडी चौकात पाय घसरून पडले. सर्व काही तिथेच संपलं. त्यांच्या मेंदूला मार लागला आणि ते कोमात गेले. या घटनेनंतर त्या दिवशी दादासहित कोणीच जेवलं नाही. नंतर 7 दिवसांनी ते आम्हाला सोडून कायमचे निघून गेले. अर्थात 7 दिवस त्यांना घाटी रुग्णालय औरंगाबाद इथे ॲडमिट केलं होतं. मी झोपल्यानंतर त्या दिवशी रात्री दादा पडले व मी सकाळी उठण्याच्या आत त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात नेलं होतं हे मला काहीच माहीत नव्हतं. त्यानंतर मी बरेच दिवस त्यांची वाट पाहत होतो, कारण मला सांगितलं होतं की दादा कांदे विकायला व खाऊ आणायला पाथर्डीला गेले आहेत. बाई म्हणजे माझी आई अर्धांगवायूने अंथरुणाला खिळून होती. दादांच्या अकस्मात मृत्यूने तिला धक्का बसला व तिचा आजार अधिकच बळावला. तिला उठता बसता येईना, स्वतःचे कपडे घालता येईना. तिला शोभाताई कपडे घालत असे. अण्णा, तात्या, शोभा, राजू व मी आम्ही सर्वच खूप लहान होतो. काका व काकूच्या मार्गदर्शनाखाली अण्णा व शोभा यांनी आमचे पालकत्व स्वीकारलं. म्हणजे घरातील कर्ता अण्णा, कर्तीश्री शोभा, ती केवळ 10 वर्षाची होती. प्रकरण 2 इथेच समाप्त होत आहे. प्रकरण 3, रोजगार हमीची सुरुवात. पावसाळ्याचे दिवस असून पावसाचा एकही थेंब नव्हता. 1972चा तो दुष्काळ पडायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्रात दुष्काळ सगळीकडेच होता. अद्याप विहिरीला चांगलं पाणी होतं. उन्हाळी कांद्याचं पीक बहुतेकांनी केलं होतं. दादांनीही कांदा लावला होता. तो काढून आता घरात आला होता. पाऊस पाणी नसल्यामुळे वावरं ओसाड पडली होती. गावातील लोकांच्या हाताला काम नव्हतं. तत्कालीन महाराष्ट्र विधानसभेचे सभापती वी.स. पागे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात रोजगार हमीची योजना सुरू झाली. दुष्काळी कामावर गावातील जवळजवळ सर्वच लोक जात. वाड्यातील माझे चुलत काका, काकू, आदरणीय भगवान काका, प्रभाकर काका तसेच दुर्गा काकूही दुष्काळी कामावर जात असत. जया, संगीता, लता यांच्याशी मी खेळत असे. एकदा खेळता खेळता मी जयाला म्हटलं की माझे दादा कांदे विकायला पाथर्डीला गेलेत आणि ते खाऊ आणणार आहेत. तेव्हा जयानं मला सांगितलं की ते पाथर्डीला गेले नसून देवाघरी गेलेत आणि आता कधीच येणार नाही. हे ऐकल्यावर मला खूप वाईट वाटलं आणि रडायला आलं. मी शोभाला, अण्णाला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ते खरं आहे, पण तू रडू नको, आम्ही आहोत. दुर्दैवानं जया आज आपल्यात नाही. 2009ला ती आपणा सर्वांना सोडून गेली. जया ही प्रभा काकांची मोठी मुलगी. माझी चुलत बहीण. माझ्यापेक्षाही ती मोठी होती. आता काका काकू त्यांच्या नोकरीच्या गावावर उत्तर भारतात निघून गेले. घरात आम्ही आता फक्त आजारी आई म्हणजे आमची बाई, ती कायम झोपूनच असायची. अण्णा, शोभा, राजू आणि मी एवढंच होतो. तात्या आष्टीला आत्याकडे शिकायला होता. त्यावेळेस तो 7वीला होता. राजू 3रीला होता. शोभाने 1970लाच दादा असताना शाळा सोडली होती. घरातली कामं करण्यासाठी कोणी नसल्यामुळे तिला शाळेला मुकावं लागलं होतं. वास्तविक तिला शाळा खूप आवडत असे. ती हुशारही होती. मात्र आमच्यासाठी तिने खूप मोठा त्याग केला. तिला शिक्षण घेता आलं नाही. दादा मोठ्या अभिमानानं सांगत की माझी लेक घरकामात तरबेज आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक खूप छान करते. माझा जावईही तसाच मिळेल. मी तिला अशा ठिकाणी देईन की जेवण झालं तर हात धुवायला ती आपल्या घरी येऊ शकेल. आदरणीय भगवान काका, प्रभा काका आणि दुर्गा काकू दुष्काळी कामावरून आल्यानंतर एक गोड पदार्थ आम्हाला देत असत. त्या सुकडी असं म्हणत असत.
मी शोभाकडे सुकडीसाठी हट्ट धरत असे आणि अण्णांनी देखील सुकडी आणावी असं म्हणत असे. अर्थात दादाच्या कृपेने अण्णाला कधी दुष्काळी कामावर जावं लागलंच नाही. शोभा कणकेत गूळ टाकून त्याची सुकडी बनवून मला आणि राजूला देत असे. अण्णांनी संपूर्ण लक्ष शेतावर केंद्रित केलं होतं. अण्णाकडे मळ्यात 4 बैल होते. सोन्या, रत्न्या, छबिल्या व बावऱ्या अशी त्या बैलांची नावं होती. राजू शाळेत जाऊ लागला होता. शोभा, मी आणि बाई दिवसभर तिघच वाड्यात राहत असू. शोभा माझं सगळंच खूप आनंदानं करत असे. आंघोळ, शूला नेणं, कपडे घालणं. मी देखील तिला खूप त्रास देत असे, पण ती सर्व हट्ट पूर्ण करत असे. पुढे 73च्या सुरुवातीला अर्थात 72च्या दिवाळीत पेरलेल्या गव्हामुळे 73च्या गव्हाच्या मोसमात आम्हाला खरोखर 100 पोते गहू झाला. दादांचं भाकीत खरं ठरलं, पण दुर्दैवानं त्या आनंदात सहभागी होण्यासाठी दादा नव्हते. आमच्या मोठ्या चिरेबंदी वाड्यात 3 घरं होती आणि 4थं घर 1965ला वाड्याच्या बाहेर गेलं होतं. वाड्यात असलेले 3 पैकी आमचं मधलं घर होतं. प्रभा काकांचं धाकटं तर भगवान काकांचं थोरलं घर होतं. बाहेर गेलेलं घर आमच्या दादांच्या सख्ख्या काकांचं म्हणजे शंकर काकांचं होतं. आम्ही त्यांना बाबा म्हणत होतो आणि दादाच्या काकूंना आजीबाई. आजीबाई आणि बाबांचं आमच्याकडे खूप लक्ष होतं. ते प्रेमाने व स्नेहाने आमचं सर्व काही पाहत असत आणि अण्णांना मार्गदर्शन करत असत. माझे तर खूप लाड करत असत. राजूचे आणि शोभाचेही खूप लाड करत असत. आजीबाई व बाबांना मुलबाळ होते. यांच्याकडे एक बोका होता, तसंच एक कुत्राही होता. त्यांच्याकडे शेळ्या खूप होत्या. तसंच त्यांच्याकडे गावातला पहिलाच रेडिओ संच होता. बाबांना गावात प्रतिष्ठा आणि सन्मान होता. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी बाबांनी विशेष प्रयत्न केले होते. तसेच शाळेला देणगीही दिली होती. गावातील सामाजिक आणि राजकीय प्रश्नांबाबत लोक त्यांचा सल्ला घेत असत. त्यांच्या शब्दाला गावातच नव्हे तर पंचक्रोशीत किंमत आणि महत्त्व होतं. माझं विश्व वाड्यापुरतं मर्यादित होतं. दिसत नसल्यामुळे माझ्या हिंडण्या फिरण्यावर मर्यादा होता. राजूने आणि शोभाने वाड्यातील जागा आणि वाड्यात फिरायला मला शिकवलं. मधल्या दारात जाणं, बोळीत जाणं, चौकात, बालीखाणीत, आडाच्या ओसरीवर, परसात, माळदावर, माळद म्हणजे घरावरील छत, तिथे कसं जावं, पुन्हा घरात कसं यावं याबाबत राजू आणि शोभा विशेष प्रयत्न करत असत. आज मी संपूर्ण भारतभर फिरू शकतो, अगदी एकटा. पण माझे पहिले गुरु हिंडायला फिरायला शिकवणारे आदरणीय राजू आणि शोभाताई हेच आहेत. मला बऱ्याचदा मनातून वाईट वाटायचं की आपण बाहेर गेलं पाहिजे, गावात व मळ्यात जायला हवं. केवळ राजूबरोबरच मी मळ्यात जात असे आणि शोभाबरोबर खालच्या वाड्यात कुंदा आत्या आणि मीनाताईकडे. तसंच बाबांच्या आणि आजीबाईच्या वाड्यात आणि खालच्या आळीला शैलाकडे जात असे. पण मला एकट्याला फिरता यायला हवं असं वाटत असे. राजू, जया, संगीता, लता सकाळी घंटा वाजल्यावर शाळेत जात असत. ते शाळेत गेल्यावर मला वाड्यात बिलकुल करमत नसे. मलाही वाटायचं आपणही शाळेत जावं. राजूच्या, जयाच्या कविता ऐकून मी पाठ केल्या होत्या. शोभाच्या मागे लागून मी एक पाटी पेन्सिल घेतली होती. त्यावर नुसत्या रेघोट्या मारत बसे. कोणी विचारलं, तू काय करतो? तर मी अभ्यास करतो असं अभिमानाने सांगत असे. शाळेचं मला खूप आकर्षण होतं, परंतु शाळेत जाता येत नव्हतं याची खूप खंत होती. राजू आणि शोभाबरोबर वाड्याच्या बाहेर कधी कधी जात असल्यामुळे मलाही बाहेर फिरण्याची हळूहळू सवय होऊ लागली. सुतार वाड्यात, उकिरड्याच्या वाड्यात, तसेच रस्त्यावर अंबर काकांच्या दुकानापर्यंत, तेलाच्या किराणा दुकानातून सामान आणून देणं अशा प्रकारची कामं मी करू लागलो. परंतु बाहेर गेलो की खालच्या वाड्यात राहत असलेले माझे चुलत चुलत काका म्हणजेच अण्णा काका मला बाहेर का आला असं म्हणत असत आणि पुन्हा वाड्यामध्ये आणून सोडत असत. एकदा अण्णा काकांनी गुरवाच्या लिंबाखालून मला पकडून आणलं आणि वाड्यात सोडलं आणि अण्णा काका पुन्हा निघून गेले. वाड्यात थोडा वेळ थांबून मी परत जगू काकाच्या दारातून बुर्जाकडे गेलो तर तिथे पुन्हा अण्णा काका भेटले आणि म्हणाले, तुला आत्ताच वाड्यात नेऊन सोडलं होतं, तू परत बाहेर का आला?
मग मात्र त्यांनी माझा जोरात कान पकडला आणि पुन्हा वाड्यात आणून सोडलं. अर्थात हे सगळं काकांचं कार्य माझ्या हितासाठीच होतं. बाहेर गटारात पडेल, कुत्र्यावर पाय पडेल, कुत्रा मला चावेल किंवा दगडाला ठेच लागून मी पडेन, ही काकांना माझ्याबद्दल काळजी वाटत होती म्हणून ते असं करत होते. हे मला नंतर खूप दिवसांनी कळलं. अशा काही आठवणीत मी हळूहळू मोठा होत गेलो. वाड्याच्या बाहेर गेल्यावर अण्णा काका मला पुन्हा वाड्यात पाठवतात. ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे आणि यावर तातडीने उपाययोजना झाली पाहिजे असं गृहीत धरून मी राजूशी आणि शोभाताईशी चर्चा केली. आधी ते दोघंही खूप हसले आणि दोघांनी सांगितले, तुला तर वाड्यात आणून सोडतात. आमच्याकडे काकांनी नुसतं पाहिलं तरी आम्हाला भीती वाटते. अर्थात मी वाड्याच्या बाहेर गेलेलं शोभालाही आवडत नव्हतं. तिचा देखील मी बाहेर एकटं जाण्याला विरोध होता. तिलाही वाटत असे की कुत्र्या मांजरावर पाय पडेल, मी खड्ड्यात पडेन. तसंच बरेच लोक दुष्काळी कामावर जात असल्यामुळे दिवसभर आजूबाजूला लोकांचा वावर खूप कमी असे. त्याच काळात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली असल्याच्या अफवा उठल्या होत्या, म्हणून शोभाला माझी विशेष काळजी घ्यावी लागत होती. मी बाहेर एकटा जाणार नाही यासाठी ती वेगवेगळ्या युक्त्या करत होती. यावर राजूने मात्र एक मार्ग काढला. तो म्हणाला, कदाचित तू बाहेर चुकीच्या पद्धतीने जातोस. मी बाहेर कसं चालायचं हे तुला शिकवतो. रस्त्यावर गेल्यानंतर मी खूप वाकडा तिकडा चालत असे. सरळ चालायला शिकवणं, त्यासाठी त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या अडथळ्यांचा मला परिचय करून दिला. उदाहरणार्थ, कुठेही जाताना रस्त्यावर जिथून माणसं जातात तिथे कडक अशी निबर जागा असते. ती जागा पायाने चाचपून निरीक्षण करायला राजूने सांगितली. रस्त्याच्या कडेकडेला छोटे छोटे खडे असतात, माती पडलेली असते. मळ्यात जाताना बाजूला गवत असतं, नदीतून जाताना बाजूला वाळू असते. थोडक्यात रस्त्याने सरळ चालताना हे प्रथम राजूनं माझ्या लक्षात आणून दिलं. तू जर सरळ व्यवस्थित चालला तर कदाचित काका तुला बोलणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. मी त्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करू लागलो आणि मला ते छान जमू लागलं. अर्थात त्यानंतरही काही दिवस मी बाहेर गेल्यानंतर पुन्हा काका वाड्यात आणून सोडत असत, परंतु त्याची तीव्रता तेवढी राहिली नव्हती, कारण राजूने बाहेर चालायला शिकवल्यामुळे मी त्यातल्या त्यात व्यवस्थित चालत होतो. राजूभाऊ आणि शोभाताईने इतर अनेक गोष्टी मला शिकवल्या. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज, चिमणी, कावळा, साळुंकी, कोकिळ, गाय, म्हैस, गाढव या प्राण्यांचे आवाज, कुठल्या प्राण्याला काय म्हणावं, कुठल्या पक्षाचा आवाज कसा असतो, हे सगळं त्या दोघांनी मला त्या काळात शिकवलं. आमच्या वाड्याच्या उत्तरेला अगदी समोरच एक शेत होतं. त्याला नजरबाग असं म्हणत. तिथे बऱ्याचदा कर कर असा आवाज येत असे. तो आवाज कशाचा आहे हे मी विचारलं. राजूने तो आवाज मोटेचा आहे असं सांगितलं. बऱ्याचदा रात्री वेगवेगळे आवाज येत असत. बेडूक, रातकिडा यांचे आवाज, तसेच रात्री शेतात भलरी म्हटली जात असे. ते आवाज राजूने कुठल्या शेतातून येतात या संदर्भात खूप छान माहिती करून दिली. माझी आई, तिला मी बाई म्हणत होतो, ती खूप आजारी होती, हे मी वर सांगितलं आहे. तिचे हातपाय सारखे थरथरत होते. तिला अंगावर कपडे नीट घालता येत नव्हते. थोडक्यात आजच्या भाषेत तो पॅरालिसिस, अर्धांगवायू होता. दादांनी तिला व मला 72च्या सुरुवातीला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात नेलं होतं. मी खूपच लहान असल्यामुळे आत्ताच डोळ्यावर शस्त्रक्रिया करता येणार नाही असं डॉक्टरांनी दादांना सांगितलं होतं. बाईचा आजार हळूहळू कमी होईल, तिच्याकडे विशेष लक्ष द्या आणि काही औषधं बाईसाठी डॉक्टरांनी दिली होती. अर्थात त्यानंतर थोड्या दिवसात दादा गेले आणि बाईचा आजार अधिक वाढला. आज मागे वळून बघताना मी विचार करतो की बाईच्या आजाराबद्दल त्या काळातील मोठी मंडळी गंभीर का नसावी. तिला दादा गेल्यानंतर वैद्यकीय उपचार मिळाले असते तर कदाचित तिचा आजार बरा होऊ शकला असता, कारण ती माझ्याशी खूप प्रेमाने आणि अगदी व्यवस्थित बोलत असे. माझ्याकडे ती लक्ष देऊ शकत असे. फक्त तिला अधिक त्रास होऊ नये म्हणून अण्णा, राजू आणि शोभा तिच्याकडे मला जास्त जाऊ देत नसत, स्वतःच माझी काळजी घेत असत.
बाईला वैद्यकीय मदत न मिळण्याचं कारण बहुतेक काका आणि काकू परराज्यात असायचे. आम्ही सर्व लहान होतो, त्यामुळे तिला उपचार मिळाले नसावे आणि त्यात तिचा आजार वाढला असावा. मीच कमनशिबी, मला आईची सेवा करता आली नाही. आम्ही लहान असताना कुसुमात्या साकेगावला नेहमी येत असे. माझ्या दादांची ती सख्खी लहान बहीण. आमच्याकडे तिचंही विशेष लक्ष होतं. अशीच एका उन्हाळ्यात ती आली होती. बाबांनी आणि तिने चर्चा करून अण्णा व तात्याची मुंज पक्की केली होती. बहुतेक ते 1974 हे साल असावं. तेव्हा तात्या आष्टीला आत्याकडे शिकायला होता. आत्याने अण्णाला आणि बाबांना सांगितले की आष्टीला एक खूप चांगले डोळ्यांचे डॉक्टर आहेत. मी दिनूला आष्टीला घेऊन जाते आणि त्याचे डोळे डॉक्टरांना दाखवते. त्या निमित्ताने मी सर्वप्रथम 15 दिवसांसाठी साकेगाव सोडलं. हा माझा पहिलाच प्रसंग होता. शोभाला, राजूला, बाईला आणि अण्णाला सोडून दूर जाण्याचा. त्या 15 दिवसात त्या चौघांना माझी खूप तीव्रतेने आठवण येत असे हे मला आष्टीहून पुन्हा आल्यानंतर तिघांनीही सांगितलं. तसंच आष्टीत असतानाही 15 दिवस मला साकेगावची आणि अण्णा, शोभा, राजू, बाई यांची खूप तीव्रतेने आठवण येई. आष्टीत तात्या असला तरी तो आत्याच्या घरी राहत नसे. आष्टीपासून काही अंतरावर आष्टा नावाचं गाव होतं. या ठिकाणी तो मामांसोबत राहत असे. आत्याचे मालक इथे हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्याची परीक्षा संपल्यानंतर तो आष्टीला आत्याकडे आला आणि त्याच्याबरोबर मी साकेगावला परत आलो. तात्याच्या त्याच सुट्टीत मे 1974 आजीबाई आणि बाबांच्या वाड्यात अण्णा आणि तात्याची मुंज झाली. बाबांची इच्छा होती की अण्णाला दत्तक घ्यावे, परंतु अण्णावर आमची सर्वांची जबाबदारी असल्यामुळे आणि अण्णांनी दादांना आम्हाला सांभाळण्याची ग्वाही दिली असल्यामुळे तात्याला बाबांनी दत्तक घेतलं. अर्थात बाबांच्या मृत्यूनंतर 1978 दत्तक विधान झालं. हा जाता जाता दिलेला संदर्भ. उमापूर गेवराई तालुक्यातील एक गाव आहे, ते माझं आजोळ. अण्णासाहेब देशमुख हे माझे सख्खे मामा. ते देखील साकेगावला नेहमी येत असत. त्यांचाही आम्हाला लळा होता. विशेषतः अण्णाला खूप आधार होता. माझ्या आईचे आणि मामांचे वडील त्यांना बप्पा असे म्हणत. ते मला आठवत नाहीत, परंतु गेवराई इथे माझ्या आईचे काका बॅरिस्टर माधवराव देशमुख राहत असत. तसंच आईची काकू, आम्ही त्यांना काकी आणि आईच्या काकांना दादा म्हणत होतो. अण्णा व तात्यांच्या मुंजीला गेवराईहून दोघंही आले होते. ही माझी त्यांची पहिली भेट मला आठवते. नंतर अनेकदा गेवराईस जाणं झालं. बाळू मामा, रवी मामा यांच्याशी बोलल्याचं आठवतं आहे. परंतु एक मामा कराडला आहेत आणि एक छत्रपती संभाजीनगरला आहेत एवढंच त्या काळात मी ऐकून होतं. त्यांची प्रत्यक्ष भेट झाल्याचं आठवत नाही. संभाजीनगर इथे शिकत असलेले तेव्हाचे मामा म्हणजे आजचे प्रख्यात अभिनेते नंदू माधव. कराड येथील मामा म्हणजे प्रख्यात मायक्रोबायोलॉजिस्ट प्राध्यापक अरविंदराव देशमुख हे होत. भगवानराव गुळजकर हे आमचे मामे मामा. ते देखील वरचेवर साकेगावला येत असत. भगवान मामांचं भारदस्त व्यक्तिमत्व होतं. सगळ्या सोयरे मंडळींशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. तसंच ते प्रतिष्ठित आणि सामाजिक जाणीवा प्रगल्भ असलेले होते. त्यांनीच श्री बाबूराव सुलाखे तांदळेकर यांची ज्येष्ठ कन्या आशा अण्णांसाठी बाबांना आणि काकांना सुचवली. बाबांनी तत्काळ भगवान मामांना पाहुणे बोलवून घेण्याची सूचना केली आणि पुढील 3-4 महिन्यात अण्णाचा व सौ वहिनीचा विवाह निश्चित झाला आणि 29 मे 1975 विवाह साकेगाव इथे संपन्न झाला. प्रकरण 3 इथेच समाप्त होत आहे. याबरोबरच ही फाईल इथे समाप्त होत आहे.